हॅलो फ्रेंड्स, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मॅट्रायसेस या टॉपिकमध्ये मॅट्रिक्सची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी केली जाते हे बघणार आहेत. आपल्याला काही तिथं मॅट्रिक्स दिलेली असणार आहे. ए बी सी असे कॅपिटल लेटरनं आपण मॅट्रिक्सला डिनोट करतो. मग तिथं एखादी मॅट्रिक्स दिलेली असन, त्यांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची अशा टाईपचा क्वेश्चन असणार, किंवा एखादी मॅट्रिक्स अननोन असेल ती मॅट्रिक्स फाइंड आउट करायची अशा टाईपचे काही क्वेश्चन असणार. चला तर स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन अशा टाईपने आपल्याला दिलं राहणार. इफ ए इज इक्वल टू कॅपिटल लेटर म्हणजे काय राहतो, आपलं मॅट्रिक्सचं नाव राहतं बघा. 1 ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 2 -3 आणि 4 असं आपल्याला ए नावाची मॅट्रिक्स देऊन ठेवली. 1 2 -3 आणि 4. तसंच बी नावाची एक मॅट्रिक्स दिली बघा. मॅट्रिक्स बी दिलेली आहे 4 5 1 -3 4 5 1 -3, जे की असे स्क्वेअर टाईपच्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आणि कॅपिटल लेटरनं डिनोट करणार, त्याला आपण मॅट्रिक्स असे म्हणतो, बरोबर. आणि ह्या मॅट्रिक्सचं आपल्याला काही क्वेश्चन राहणार ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनचं. तर क्वेश्चन दिलेलं आहे बघा. फाइंड 2a प्लस बी. बघा काय म्हटलेलं आहे, फाइंड 2a प्लस बी. आता इथं एक रूल इथं लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा पण आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार, आता इथं दिसतंय आपल्याला ॲडिशनचं साईन आहे, बरोबर, प्लसचं चिन्ह आहे, बरोबर. इथं प्लस दिसायला आपल्याला ॲडिशनचा सिम्बॉल दिसतोय, म्हणजे आपल्याला बेरीज तर करायची, पण डायरेक्टच आपण इथं ए प्लस बी नाही करणार. तर सर्वात पहिले बघणार की ए मॅट्रिक्सला बघा कॅपिटल लेटरमध्ये ए बी सी असं काही पण दिलेलं असणार, बरोबर. कॅपिटल लेटरमध्ये ए बी सी एक्स वाय झेड असं काही पण दिलेलं असणार, ती आपली मॅट्रिक्स असती. आणि सर्वात पहिले तिथं चेक करायचं की त्याला एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं आहे, जसं 3a 2b 5x असं काही नंबरने मल्टिप्लाय केलेलं आहे का. तर जर मल्टिप्लाय केलेलं असन तर सर्वात अगोदर आपण तो मल्टिप्लिकेशन करून घेणार, बरोबर. जसं की आता इथं एला 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे बघा. एला इथं 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मग सर्वात अगोदर आपण काय करणार, ए मॅट्रिक्सला 2ने मल्टिप्लाय करणार आणि त्याच्यानंतर त्याची बेरीज करणार. तर सर्वात अगोदर बघा ते इक्वेशन लिहितो 2a प्लस बी. मग आता आपण काय करू, 2 तसंच कॉन्स्टंट, एच्या जागेवरती एची मॅट्रिक्स लिहू, प्लस बीच्या जागेवरती बीची मॅट्रिक्स लिहू. बघा 2च्या जागी 2 जशाला तसं ठेवलं, एच्या जागेवर एची मॅट्रिक्स लिहायची, बीच्या जागेवर बीची मॅट्रिक्स लिहायची, बरोबर. तसं आपण आता व्हॅल्यू इथं पुटअप करू. मग एची मॅट्रिक्स दिसते आपल्याला ब्रॅकेटमध्ये मॅट्रिक्समध्ये 1 2 -3 4, बरोबर. 1 2 -3 अँड 4. आणि बीची जी मॅट्रिक्स दिसते ते बघा, ती दिसते 4 5 1 -3 4 5 1 -3. इथं काय म्हटलं, सर्वात अगोदर आपण काय करणार, या 2ने आतमधल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करणार. जेव्हा आपण मॅट्रिक्सला आपण मल्टिप्लाय करतो, बाहेर एखादा नंबर असेल मॅट्रिक्सच्या आणि तो आत पाठवायचा, तर तो आतमधल्या प्रत्येक एलिमेंटला, एलिमेंट म्हणजे आपले नंबर्स, प्रत्येक नंबरला तो मल्टिप्लाय करणार. मग 2ने प्रत्येक नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं काही भेटत बघा, 2ने या 1ला जर गुणलं, बरोबर, 2ने या 1ला जर गुणलं तर 2 गुणिले 1 2 होणार, 2 1 जा 2. 2ने 2ला मल्टिप्लाय केलं बघा सेकंड नंबर, 2ने या 2ला मल्टिप्लाय केलं, बरोबर, 2ने या 2ला मल्टिप्लाय केलं तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 येणार 4, 2 गुणिले 2 4. 2ने या 3ला मल्टिप्लाय केलं आणि तो मायनसमध्ये आहे बघा, तर मायनसचं साईन तसं राहणार, 2 गुणिले -3 -6, 2 गुणिले 3 6. त्यानंतर 2ने 4ला मल्टिप्लाय केलं, 2 गुणिले 4 इथे येणार 8. म्हणजे ही आली आपली पहिली मॅट्रिक्स. आणि दुसरी जशाल तसं जे वरती लिहिलेलं आहे बघा तेच खाली कॉपी पेस्ट करायचं आहे, 4 5 1 -3 4 5 1 -3. आता याची ॲडिशन करायची, मदत प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन असल्यावर काही चेंज करायचा नसतो नंबर्समध्ये. मायनसचं साईन आल्यावर आपण ब्रॅकेटच्या आतमधले साईन चेंज करतो, पण प्लस असल्यावर काहीच करायचं नाही. बघा जशाल तसं ज्या पोझिशनला पहिला नंबर आहे, बरोबर, ज्या पोझिशनला जिथं बसलेला नंबर आहे तो त्याच सोबत ॲड होणार. जसं की बघा इथं आता पहिले सांगतो की मॅट्रिक्समध्ये जे हॉरिझॉन्टल लाईन्स राहते त्याला आपण रो म्हणतो, आणि जे व्हर्टिकल लाईन्स राहते त्याला आपण कॉलम म्हणतो. हे लक्षात ठेवा, मॅट्रिक्समध्ये जे हॉरिझॉन्टल लाईन्स राहते त्याला आपण रो म्हणतो, आणि जे व्हर्टिकल्स लाईन राहते त्याला आपण कॉलम असे म्हणतो. चालतंय, रो आणि कॉलम चालतं. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जे लिहिलेलं आहे ते रो असणार, व्हर्टिकल लाईनमध्ये जे नंबर लिहिलेले असणार त्याला आपण कॉलम म्हणणार. मग आता पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम. बघा
पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये कोण बसलेलं इथं 2, पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये, तसं इथं कोण बसलेलं आहे 4. बघा जिथं 2 आहे त्याच ठिकाणी दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये 4 आहे, तर 2 ची आणि 4 ची बेरीज होणार 2 + 4. काय होणार इथं 2 + 4. तसंच आता पहिल्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये बघा इथं 4 बसलेला आहे, इथं 5 बसलेला आहे, बरोबर. त्याच रो मध्ये त्याच कॉलम मध्ये, बरोबर. सेम पोझिशनला इकडे 4 आहे आणि या मॅट्रिक्स मध्ये 5 आहे, तर 4 आणि 5 ची ॲडिशन होणार 4 + 5. आता पहिली रो तर संपली. आता दुसऱ्या रो मध्ये खाली आलो आपण, इथं -6 आहे आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये +1 आहे, बरोबर. +1 आहे, तर आपण काय लिहिणार मग -6 + 1, -6 + 1, -6 + 1. आता लास्ट नंबर आहे आपला 8 आणि या मॅट्रिक्स मधला आहे -3, तर काय लिहिणार आपण 8 - 3, 8 - 3, बरोबर. बाहेर जरी प्लस असेल तर यो प्लस आणि यो मायनस काय होणार आहे मायनसच. म्हणून काय म्हटलं प्लस साईन असेल तर साईन चेंज करायचे नसते आपल्याला. जर इथं बाहेर मायनसचं चिन्ह असतं तर आतल्या प्रत्येक नंबरचे साईन चेंज झाले असते. +4 झाला असता -4, +5 झाला असता -5, असे साईन चेंज झाले असते. पण सध्याला बाहेर प्लसचं चिन्ह आहे म्हणून आतले साईन काय आपण बदलले नाही, जशाल तसं आपण लिहून घेतलं. आता फक्त याची बेरीज वजाबाकी करून याला लिहून टाका. बघा 2a + b = बघा पहिला जो नंबर आहे 2 + 4 6 येणार, 4 + 5 9 येणार, -6 + 1 -5 येणार, बरोबर. -6 + 1 -5, मोठ्या संख्येचं साईन आपण देतो. 8 मधून 3 गेले 5 येणार. याला आपलं त्याचं ॲन्सर 2a + b चं चालतं. याला आपलं फायनल ॲन्सर 2a + b. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता काही लेंदी टाईप पण विचारते, आपलं लेंदी क्वेश्चन राहते थोडेफार, ते एक टाईपचं एक्झाम्पल आपण बघून घेऊया की ज्याच्यामध्ये आपल्याला 4 मार्क्ससाठी तशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. बघा बेसिक आहे. याच्यामध्ये काय आहे, फक्त बेरीज वजाबाकी करायचे, जे आपण लहानपणीपासून शिकत आलेलो आहे. बेरीज वजाबाकी कशी करते, फक्त फरक काय आहे की इथं आपल्याला असं मॅट्रिक्समध्ये दिलेलं आहे 2 1 3 4 5 6 असं मॅट्रिक्समध्ये दिलेलं आहे आणि याला समजा दुसऱ्यासोबत ॲड करायचे 1 2 3 4 5 6 असं काहीतरी दिलेलं आहे. तर इथला पहिला नंबर इथला पहिला नंबर यांची ॲडिशन होणार, इथला दुसरा नंबर इथला दुसरा नंबर यांची ॲडिशन होणार. मग यो सेकंड रो मधला पहिला, सेकंड रो मधला पहिला, सेकंड रो मधला दुसरा, सेकंड रो मधला दुसरा, अशी आपण ज्या पोझिशनमध्ये तेवढंच फक्त आपण तिथं लक्षात ठेवायचं आहे की बेसिकच आहे, बेसिक बेरीज वजाबाकी आहे. फक्त आपल्याला तिथं जे दिलंय तोच नंबर त्याच्यासोबत ॲड होणार. बघा एक क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी विचारला गेलेला. हे जे पण आपण बघतोय आता सध्या हे तुमच्या मागच्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहे. म्हणजे जास्त चान्सेस हेच आहे की तुमचा MSBTचा जो पेपर होणार आहे किंवा युनिट टेस्ट वगैरे होणार, तर त्यामध्ये सुद्धा अशाच टाईपचे क्वेश्चन असणार, सिमिलर टाईप असणार किंवा जशाल तसे सेम क्वेश्चन असू शकतात. बघा इफ a = क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, इफ a = एक मॅट्रिक्स दिली 3 2, पहिल्या रो मध्ये लिहिलं 3 2, दुसऱ्या रो मध्ये लिहिलं आहे 1 -1 आणि तिसऱ्या रो मध्ये लिहिलेलं आहे 0 4. याशी एक मॅट्रिक्स दिलेली आहे. त्यानंतर बी नावाची एक मॅट्रिक्स दिली, सेकंड मॅट्रिक्स दिली बी नावाची -1 -1 3 2 आणि 4 -2 4 -2. बघा नेक्स्ट नंबर आहे 4 -2. असं आपल्याला दिलेली आहे बी मॅट्रिक्स, बरोबर. ए मॅट्रिक्स दिली आणि बी मॅट्रिक्स दिली आणि आपल्याला क्वेश्चन फक्त थोडासा चेंज केला, नुसतं ॲडिशन सबट्रॅक्शन न विचारता त्यांनी एक क्वेश्चन टाकला की व्हेरीफाय दॅट. बघा आपण 10वी पर्यंत शिकत असताना प्रूव्ह दॅट, व्हेरीफाय दॅट, शो दॅट, सिद्ध करा असे काही क्वेश्चन राहायचे. बघा सिद्ध करा, दाखवा, अशा टाईपचे क्वेश्चन राहते. तर सेम क्वेश्चन आहे व्हेरीफाय दॅट. क्वेश्चन काय व्हेरीफाय दॅट, व्हेरीफाय करा. काय व्हेरीफाय करायचे ते बघा a + b = b + a. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की a ची आणि b ची जर बेरीज केली, a ची आणि b ची जर बेरीज केली किंवा b ची आणि a ची बेरीज केली, याच्या उलट a मध्ये b मिळवा की b मध्ये a मिळवा, म्हणजे अशा टाईपचा क्वेश्चन आहे. समजा तो 2 मध्ये 3 मिळवले 2 + 3 किती आन्सर येणार आहे 5. आणि 3 मध्ये 2 उलट केलं, 3 मध्ये 2 मिळवले 3 + 2 तरी उत्तर काय येणार आहे 5. म्हणजे अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे की a + b करा आणि एकदा b + a करा, दोघांचे उत्तर काय यायला पाहिजे सेम. मग बघा पहिले आपण काय करू, a + b सॉल्व्ह करू. बघा पहिल्या स्टेपमध्ये आपण सॉल्व्ह करू a
प्लस बी, म्हणजे मॅट्रिक्स ए ची आणि मॅट्रिक्स बी ची काय करू आपण ॲडिशन करू. मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी या दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन करू. बघा ए मॅट्रिक्समध्ये कोणते नंबर दिसायले 3 2 1 -1 0 आणि 4 बरोबर. 3 2 1 -1 0 आणि 4. बी मॅट्रिक्समध्ये बघा -1 -1 3 2 4 आणि -2 4 आणि -2. आता आपल्याला जर याची ॲडिशन करायची आहे बघा, जर आपल्याला याची ॲडिशन करायची तर जशाल तसं आपण या नंबरला उचलणार आणि पुढे लिहित चालणार. बघा जशाल तसं आपण त्या नंबरला येणार आणि पुढे लिहित चालणार. बघा आपल्याला याची ॲडिशन करायची आहे तर पहिला नंबर आहे 3 आणि इकडचा पहिला नंबर आहे -1 बरोबर. पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, तर लिहिणार आपण 3 -1. त्याच पोझिशन लिहिलं 3 -1. त्यानंतर इथला नंबर आहे 2, इथला नंबर आहे -1 बरोबर. 2 -1 म्हणजे आपण इथं लिहिणार 2 -1 2 -1. त्याच्यानंतर सेकंड रो मधला पहिला नंबर आहे 1, इकडचा नंबर आहे 3, मग इथे लिहिणार तर सेकंड रो मध्ये 1 + 3 1 + 3 बरोबर 1 + 3. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे -1 आणि इकडून आहे 2, तर इथे लिहिणार मग -1 + 2 बरोबर -1 + 2. त्याच्यानंतर आपल्याला दिसतोय 0, इथं दिसतोय 0 आणि इकडून आहे 4 म्हणजे 0 + 4. तिसऱ्या रो मध्ये लिहिणार आपण त्याला 0 + 4. त्याच्यानंतर दिसतोय बघा इकडचा 4 आणि इकडचा -2, तर ते लिहिणार आपण 4 - 2 4 - 2. मग याला जर आपण सॉल्व केलं आता याची बेरीज वजाबाकी करा. a + b = बघा पहिलं जे 3 - 1 दिसतंय 3 - 1 होणार 2 2 - 1 1 1 + 3 4 2 मधून 1 गेला बघा -1 + 2 2 - 1 1. त्याच्यानंतर 0 + 4 4 येणार आणि 4 - 2 2 येणार, म्हणजे याला आपलं फायनल आन्सर a + b चं बरोबर. a + b चं उत्तर आलं. तसंच आता आपण कोणाचं सॉल्व करणार b + a चं उलट रिव्हर्समध्ये. तर तसं पण एकदा सॉल्व करून बघू. बघा सेकंड क्वेश्चन आहे b + a. बघा b + a, बी मॅट्रिक्स लिहिणार त्याच्यामध्ये प्लस ए मॅट्रिक्स करणार b + a. तर बी मॅट्रिक्स काय बघा आपली -1 -1 3 2 4 -2 ही आपली बी मॅट्रिक्स आहे. आणि ए मॅट्रिक्स काय दिलेलं आहे आपल्याला 3 2 1 -1 0 आणि 4 हे एच्या जागेवर लिहिलं. बघा बीच्या जागेवर बी ची मॅट्रिक्स लिहिली, एच्या जागेवर ए ची मॅट्रिक्स लिहिली, असं आपण पुटअप केलं. आता सेम तीच कंडिशन आपली पहिला नंबर उचलायचा तो लिहित चालायचा. बघा पहिला नंबर आहे -1 तिकडचा आहे +3 -1 + 3 चालतं. सेकंड नंबर आहे -1 + 2 बरोबर -1 + 2 हे झालं फर्स्ट रो मधलं. आता सेकंड रो मध्ये आलो तर सेकंड रो मध्ये बघा इथं 3 दिसतंय आणि इकडं 1 दिसतंय, तर काय लिहिणार आपण 3 + 1. तिथे लिहिणार आपण 3 + 1. इकडं सेकंड रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये 2 दिसतोय, इकडं -1 दिसतोय, तिथे लिहिणार 2 - 1 2 - 1. त्यानंतर थर्ड रो मध्ये आलो इकडं 4 आहे आणि बी साईडला 0 आहे. तिसऱ्या याच्यात आलो आपण तिसऱ्या रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये -2 आणि त्या साईडने +4. मग लिहून घेतलं. आता याला सुद्धा आपण सॉल्व केलं b + a = बघा आता 3 - 1 2 येणार, 2 - 1 1 येणार, 3 + 1 4 होणार बघा वरती, 3 + 1 2 मधून 1 गेला 1 येणार, 4 + 0 4 येणार, -2 + 4 एक मायनस दुसरं प्लस आहे, सबट्रॅक्शन करायची 4 मधून 2 गेले 2 चालतं. तर हे जे आपलं फर्स्ट नंबर बघा a + b आणि सेकंड नंबरमध्ये सेकंड स्टेपमध्ये आलं b + a. हे आपलं इक्वेशन 1, हे आपलं इक्वेशन 2. आता दोन्ही साईडला जर आपण चेक केलं एकदा तर काय दिसतं इथं 2 1, इकडं सुद्धा 2 1, इकडं 4 1 सेकंड रो मध्ये, इथं सुद्धा 4 1, इकडं 4 2 आणि इकडं सुद्धा आपल्याकडं 4 2. म्हणजे ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की 1 आणि 2 वरून म्हणजे 1 आणि 2 वरून आपले दोन्ही मॅट्रिक्स दोन्ही कसे आलेले सेम आलेले, दोन्ही इक्वेशन कसे आलेले सेम आलेले. म्हणजे आपण इथे एक लास्ट पॉईंट लिहू शकतो फ्रॉम
1 and 2, it is verified that a plus b is equal to b plus a. काय व्हेरीफाय झालं इथं a plus b is equal to b plus a. म्हणजे आपल्याला जे त्यांनी प्रूव्ह करा म्हटलं होतं किंवा व्हेरीफाय करा म्हटलं होतं ते आपलं व्हेरीफाईड झालेलं आहे. a plus b equal to b plus a. चालतंय a plus b equal to b plus a. आता पुढचा आपला एक क्वेश्चन आहे बघा, पण तो सांगण्याआधी आपल्याला बेसिक एक माहिती पाहिजे की आपल्याला काही मॅट्रिक्सचे टाइप्स असतात. मॅट्रिक्सचे काही टाइप्स असतात बरोबर. तर त्या टाईपपैकी एक टाईप जो आहे, आता सध्या आपण एक टाईप बघू, म्हणजे जसं पुढे येत चालणार तसं तसं आपण या क्वेश्चन सिरीजमध्ये बरोबर जेवढे की आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत बघा, सगळे तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. म्हणून आत्ताच तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण आपला व्हिडिओ अपलोड होणार तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तुम्ही सर्व क्वेश्चन इथे बघू शकता. जेवढे की आपले मागचे पेपर झालेले M1चे जेवढे काही क्वेश्चन झालेले असतील, मग ते ॲडिशन सबट्रॅक्शन असेल, पुढचे आपले मल्टिप्लिकेशनचे येणार, जे काही क्वेश्चन असणार ते सगळे आपण या चॅनलवरती घेणार आहे, जेणेकरून तुमचे कमीत कमी 12 ते 14 मार्क तुमचे फिक्स होऊन जाणार. M1च्या पेपरमधले कमीत कमी 12 ते 14 मार्क पूर्ण आपल्या मॅट्रिक्स टॉपिकवरती आहे. म्हणून यो टॉपिक एकदम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपण इथं क्वेश्चन बघू, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. चालतंय बघा, एक टाईप आहे आपला मॅट्रिक्सचा, ज्याला म्हणतो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स. ज्याला आपण म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्या टॉपिकचं नाव आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे एका टाईपचे मॅट्रिक्स आहे बरोबर, त्याचं नाव काय आयडेंटिटी मॅट्रिक्स, किंवा त्याला दुसरं नाव आहे युनिट मॅट्रिक्स. त्याला म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. आता आयडेंटिटीचा जो सुरुवातीचा लेटर आहे तोच कॅपिटल आय बरोबर. आयडेंटिटी वर्डचा जो कॅपिटल लेटर आहे पहिला सुरुवातीचा तोच काय आय. तर आपण म्हणू शकतो की तो मॅट्रिक्स कॅपिटल आय लेटरनं डिनोट केला जातो. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं येणार 5I 6I 7I, तर हे आयचं मिनिंग काय असणार आहे जास्त वेळेस आयडेंटिटी मॅट्रिक्स. ते तिथं मेन्शन सुद्धा करणार, किंवा आपण पण समजून घ्यायचं की आयचं मिनिंग काय राहतं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता ही मॅट्रिक्स आपल्याला इथं लक्षात ठेवायची. तर बघा, सर्वात अगोदर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपला जो स्क्वेअर असतो बरोबर, स्क्वेअर चौरस जो असतो आपला स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये सर्व साईड कशा राहते सेम राहते, ऑल साइड्स आर इक्वल. स्क्वेअरमध्ये चौरसमध्ये सर्व बाजू कशा राहते सेम असते. आणि नंतर हे विरुद्ध टोकांना विरुद्ध बिंदूंना जो लाईन जोडतो याला आपण म्हणतो त्याचा डायगोनल. याला काय म्हणतो आपण त्याचा डायगोनल. कर्ण आपण म्हणायचो मराठीमध्ये बरोबर, मराठीमध्ये काय म्हणायचो कर्ण. पण इथून पुढे लक्षात ठेवायचं की आपल्याला जे क्वेश्चन असणार ते इंग्लिशमध्ये असणार आहे. म्हणून जास्त करून जे काही शब्द आहे नवीन नवीन जे मराठी मीडियममध्ये शिकलेले असतील त्यांच्यासाठी थोडंसं आता नवीन नवीन काही वर्ड्स येतील, तर ते त्यांनी लिहित चालायचे व्यवस्थित आणि नीट समजून घ्यायचं आहे की आपण मराठीमध्ये याला डायगोनलला कर्ण असे म्हणतो बरोबर. इथं त्याला डायगोनल असे म्हणणार आपण. डायगोनल जो असतो तो बघा आपण इथून लेफ्टकडून राईटकडे दाखवला, योच लक्षात ठेवा. दुसरा पण हा पण डायगोनलचे बघा, हा दुसरा पण डायगोनलचे, पण सध्या आपल्याला कोणता इम्पॉर्टंट आहे लेफ्टकडून राईटकडे जाणारा, यो असा लेफ्टकडून राईटकडे जाणारा डायगोनल, हा डायगोनल असणार. तर स्क्वेअरचे चारी बाजू सेम असते आणि मधला जो इन्क्लाइन लाईन दाखवली आपण इथं त्याला काय म्हटलं आपण डायगोनल असे म्हणतो बरोबर. ते डायगोनलवरती आता याची आपण एक मॅट्रिक्स तयार करणार बघा. याची काय करणार आपण एक मॅट्रिक्स तयार करू. ही अशी मॅट्रिक्स, ही काय आपली मॅट्रिक्स आहे समजा, आणि मॅट्रिक्समध्ये इथं आपला डायगोनल असणार असा बरोबर. मॅट्रिक्समध्ये इथं आपला असा डायगोनल असणार. मॅट्रिक्समध्ये जिथं डायगोनल आहे तिथं 1 1 1 लिहायचं बघा. काय लिहायचं तिथं 1 1 1. म्हणजे समजा आपण जर म्हटलं 3x3 ची मॅट्रिक्स आहे बघा, 1 2 3 असे 3 नंबर येतील. इथं पण 1 2 3 नंबर येतील, 1 2 3 नंबर येणार, असे 3 नंबर येणार. तर डायगोनलवरती लिहायचं 1 1 1. हे बघा जो डायगोनल आहे जसं इथं दाखवलं आपण, जो डायगोनल आहे त्याच्यावरती काय लिहायचं आहे 1 1 1 आणि बाकी सगळे 0, बाकी सगळे 0.
बाकी सगळे काय लिहायचे 0. याला म्हणायचं आपली आयडेंटिटी मॅट्रिक्स. याला काय म्हणणार आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे बघा 2x2 मध्ये पण आपण दाखवू, 2 रो 2 कॉलमची सुद्धा घेऊ आणि परत एकदा इथं मी जी वरती लिहिली 3x3 ची ती सुद्धा लिहितो. बघा ही 2 रो 2 कॉलमसाठी वापरायची आणि ही 3 रो 3 कॉलमसाठी. डायगोनल एलिमेंट सोडून बाकी सगळे एलिमेंट 0 असणार, त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा 1 0 0 1. इथं बघा चेक करा डायगोनल वरती 1 आला का. तर बघा यो डायगोनल दिसतोय आपल्याला, डायगोनल एलिमेंट तिथं काय आलेलं आहे 1. बघा यो डायगोनल आहे, तिथं काय आलं 1 आणि बाकीचे दोन्ही नंबर काय आले 0. बाकीचे दोन्ही नंबर काय आले तिथं 0 आले. मग आलं डायगोनल वरती 1 म्हणजे आपलं आन्सर करेक्ट आहे. बरोबर, डायगोनल वरती 1 लिहिलं म्हणजे त्याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आता बघा नेक्स्ट 1 0 0 0 1 0 0 0 1 असं सुद्धा आपण त्याला पाठ करू शकतो. आता परत एकदा चेक करा डायगोनल वरती 1 आला का. ते बघा डायगोनल वरती लेफ्ट कडून राईट कडे जाणार डायगोनल, इथं काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिणार आपल्याला तिथं मेन्शन असणार आय. मग आयचं मिनिंग असतं काय डायगोनल आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार. बरोबर, आयचं मिनिंग काय होतं आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग त्याच्यामध्ये 2x2 ची लागत असेल तर 1 0 0 1 हे वापरायची लेफ्ट साईडची आणि 3x3 ची असेल तर ही. तर हे फिक्स पाठ करून ठेवायचं आहे. याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्स तिथं क्वेश्चनमध्ये नाही दिलेली असणार, आपल्याला आय दिलेलं असणार. तर आयचं मिनिंग असणार आपली आयडेंटिटी मॅट्रिक्स. चालतं, जिथं कुठं क्वेश्चनमध्ये आपल्याला आय लिहून येणार तिथं काय म्हणायचं ती आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे किंवा युनिट मॅट्रिक्स आपण त्याला म्हणू शकतो. बघा आता याच्यावरचा एक क्वेश्चन बघूया. इफ ए इज इक्वल टू, बघा कॅपिटल ए म्हणजे आपली ए मॅट्रिक्स आहे 2 3 4 7. ए इज इक्वल टू 2 3 4 7 हा पण क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेला आहे, भरपूर वेळेस विचारलेला आहे हा क्वेश्चन. ए इज इक्वल टू 2 3 4 7. बी इज इक्वल टू दिलेलं आहे बघा 1 3 -2 5. 1 3 -2 5 ही दिलेली बी मॅट्रिक्स. आणि आपल्याला क्वेश्चन आहे फाइंड क्वेश्चन विचारला बघा फाइंड 2a. बघा एला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ने, प्लस 3b, बीला मल्टिप्लाय करायचं 3 ने. बघा एला मल्टिप्लाय करायचं 2 ने, बीला मल्टिप्लाय करायचं 3 ने, -5i. आता इथं आय आलं, आय म्हणजे काय असणार आहे आपली आयडेंटिटी मॅट्रिक्स. वेअर त्यांनी स्वतः लिहून ठेवलेले बघा वेअर आय इज युनिट मॅट्रिक्स. युनिट म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 म्हणजे 2x2, 2 रो 2 कॉलम. आपल्याला ए पण 2x2 रोचीच दिलेली आहे, 2 रो 2 कॉलम आहेत. बी मध्ये पण तसंच आहे, 2 रो 2 कॉलम आहेत. तर सेम आहे बघा. तर आपण काय करू आता इक्वेशन लिहू आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू पुटअप करायला स्टार्ट करू. तर सगळ्यात पहिले आपण असं लिहू शकतो वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की आय आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असते 1 0 0 1. बरोबर, आयडेंटिटी मॅट्रिक्स काय राहते 1 0 0 1. ही मॅट्रिक्स आपण तिथे यूज करणार. बरोबर, आयच्या जागेवर आपण ही मॅट्रिक्स इथे पुट करणार आणि त्याच्यानंतर आता आपण क्वेश्चनला स्टार्ट करू. बघा क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला 2a + 3b - 5y. म्हणजे ए सोबत 2 मल्टिप्लाय, तर बघा 2 तसंच ठेवतो आणि एच्या जागेवर एची मॅट्रिक्स लिहितो. एची मॅट्रिक्स आहे बघा 2 3 4 7 दिलेली आपल्याला एची मॅट्रिक्स 2 3 4 7. मग त्याच्यानंतर +3 जशाल तसं बीच्या जागेवर बीची मॅट्रिक्स लिहितो. तर बीची मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे बघा 1 3 -2 5. 1 3 -2 5 आणि त्याच्यानंतर पुढची जी मॅट्रिक्स आहे बघा -5 मल्टिप्लाइड बाय आय. तर आय मॅट्रिक्स दिलेली नसती, ती आपल्याला लन पाहिजे. मग तर आपण लन केलेली होती बघा आत्ताच 1 0 0 1 2/2 साठी 1 0 0 1 डायगोनलला सोडून बाकीचे 0, डायगोनलवरती 1 आणि बाकीचे 0. आता इथं काय दिसतं आपल्याला की पहिल्या मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करायचे 2 ने. बघा पहिल्या मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला
2 ने आपल्याला दिलेलं इथं 2 मल्टिप्लाय करणार, इथं 3 मल्टिप्लाय करणार, इथं 5 मायनसने पाठवायचं, 5 पाठवायचा. बघा -7 ने पाठवायचं, कोणाला पाठवायचं 5 ला. तर बघा 2 ने जर आपण मॅट्रिक्सला गुणलं तर इथं काहीतरी एक मॅट्रिक्स येणार प्लस, 3 आतमध्ये गेला त्याची काहीतरी मॅट्रिक्स येणार मायनस, 5 आतमध्ये गेला त्याची काहीतरी मॅट्रिक्स येणार. बघा पहिले 2 ने आतमध्ये पाठवून देऊ, मल्टिप्लाय करू. 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 3 6, 2 गुणिले 4 8, 2 गुणिले 7 14. बघा 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 साती 14. 2 ने गुणून टाकलं, त्याच्यानंतर इथं 3 ने मल्टिप्लाय करू आता. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 दुने 6, मायनसमध्ये तर -6 आणि 3 पाचे 15. इथं पुटअप केलं. त्याच्यानंतर इथं 5 ने मल्टिप्लाय करू तर 5 गुणिले 1 5, 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 1 5. बरोबर 5 इंटू 1 5 आणि 5 इंटू 0 0. असं आपण इथं पुटअप केलं. आता जिथं प्लस आहे तिथं ॲडिशन होणार आणि जिथं मायनस आहे, बरोबर जिथं मायनस आहे तिथं ये मायनस साईन आत पाठवलं तर आतले साईन काय होणार चेंज होणार, +5चं काय होऊन जाईल मायनस. आता हे सगळं आपण एकत्र लिहू. बघा सगळं आपण एकत्र लिहू. पहिला नंबर 4 बरोबर. बघा पहिला नंबर इथं हायलाइट करतो आणि ते नंबर आपण लिहू. 4 3 आणि 5 इथं मायनस आणि इथं प्लस, एवढं आपल्याला तिथं लिहायचं आहे. बघा आता आपण लिहू तिथं 4 + 3 - 5 तो झाला फर्स्ट नंबर आपला, बरोबर. फर्स्ट डिजिटचं आपलं संपलं, फर्स्ट डिजिट झाला. आता सेकंड कोणता आहे आपला, बघा आता सेकंड डिजिट हायलाइट करतो. 6 + 9 - 0 योग घ्यायचा आपल्याला. आता बघा मग सेकंड डिजिट 6 + 9 - 0, 6 + 9 - 0. बरोबर 6 + 9 - 0. आता त्याच्यानंतर थर्ड डिजिट इथं खाली आहे बघा 8, तिकडे आहे -6 आणि त्याच्या पुढे -0. बघा यो प्लस आणि यो मायनसच होणार, बरोबर. -6 आणि लास्टवाला आपला 0. त्याच्यानंतर चौथा नंबर आहे बघा 14 + 15 - 5, 14 + 15 - 5. तर इथं लिहितो बघा याचं फायनल आन्सर. फायनल आन्सर असं येणार 2a + 3b - 5 = बघा पहिलं एवढं 4 + 3 7 आणि 7 - 5 2. 4 + 3 7, 7 मधून 5 गेले 2. इथं बघा 6 + 9 6 + 9 ते येणार 15, 6 + 9 येणार 15. त्यानंतर 8 - 6 -0, 8 - 6 येणार 2, 8 - 6 येणार 2. आणि लास्टवाला बघा 14 + 15 14 + 15 29 आणि 29 मधून 5 वजा केले 24, 29 मधून 5 गेले 24. म्हणजे बघा किंवा 15 मधून 5 गेले 10 उरले, 10 + 14 24 असं पण आपण इथं म्हणू शकतो. चला तर हे बघा अशा टाईपचा एक क्वेश्चन होता. काय म्हटलं होतं आपल्याला इथं 2a + 3b - 5 आहे. 2a + 3b - 5 आहे म्हणजे a ला 2 ने गुणा, b ला 3 ने गुणा आणि I मॅट्रिक्सला 5 ने मल्टिप्लाय करा. पहिल्या दोघांची बेरीज आणि तिसरा त्याच्यातून काय करायचा होता मायनस. तर आपण पहिले 2 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं. बघा इथं इथे होतं 1 आणि -2. 3 ने मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर 5 ने मल्टिप्लाय केलं तिसऱ्या मॅट्रिक्सला, बेरीज केली, वजाबाकी केली, बरोबर लास्ट स्टेपमध्ये, आणि आपलं फायनल आन्सर आलं ये. चालतं हे जर करेक्ट असेल तर आपल्याला पैकीचे पैकी मार्क भेटून जातील. हे जर करेक्ट नसेल तर एखादे इथवर स्टेप वगैरेला एखादा मार्क इथं देऊ शकतात. चालतंय. तर अशा टाईपचे काही क्वेश्चन आहेत बघा. चालेल आता एक तुम्हाला होमवर्कसाठी देतो. चालेल हे तुम्ही ट्राय करून बघा. इफ a = 1 2 5 6, b = 1 3 5 2, अशा टाईपचं दोन मॅट्रिक्स दिलेले आपल्याला a आणि b. चालतं a मॅट्रिक्स दिलेली आणि b मॅट्रिक्स दिलेली आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड
3a प्लस 2b मायनस आय. 3a प्लस 2b मायनस आय. आता बघा वेअर आय इज द 2x2 मॅट्रिक्स. तर इथं हिंट लिहून टाकतो परत एकदा. वी नो दॅट आय इज इक्वल टू काय मॅट्रिक्स असणार आपली 1 0 0 1. बरोबर. आय मॅट्रिक्स काय घ्यायची तिथं 1 0 0 1. आयला कोणी बाहेर मल्टिप्लायमध्ये तर नाही आहे म्हणून ते जशाला तसंच राहणार. पण एला 3ने मल्टिप्लाय करा, बीला 2ने मल्टिप्लाय करा आणि हा क्वेश्चन सॉल्व करून बघा. थँक्यू.